नमस्कार. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फिफा विश्वचषक 2026 उपांत्य फेरीचा दुसरा सामना कोणत्या संघांसोबत आहे, हा सामना कधी आहे, कोणत्या ठिकाणी आहे याची इत्यंभूत माहिती देणं हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून फिफा विश्वचषक 2026 बाबत तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती महत्त्वाचे अपडेट मिळून देईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फिफा विश्वचषक 2026 मधील दुसरा जो सामना उपांत्य फेरीचा सामना होणार आहे, अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड यांच्यात नेमका सामना कुठे होणार आहे, कधी होणार आहे, सामन्याची वेळ काय आहे आणि अर्जेंटिना संघाचं बलस्थान कोण आहे आणि इंग्लंड संघाचं बलस्थान कोण आहे, आतापर्यंत त्यांचा विश्वचषकामध्ये प्रवास कसा होता हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. उपांत्य फेरीचा दुसरा सामना अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. सामना इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना दिनांक 16 जुलै गुरुवारी रात्री 12:30 वाजता सामना सुरुवात होणार आहे. स्थळ आहे अटलांटा स्टेडियम, जॉर्जिया. या सामन्याचे स्टार खेळाडू आहेत लिओनेल मेस्सी, अर्जेंटिनाचा कर्णधार जो गोल्डन बूटच्या शर्यतीमध्ये आहे, आणि दुसरं हॅरी केन हा इंग्लंडचा स्टार खेळाडू आहे. आता अर्जेंटिना संघाबद्दल आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. 1958 आणि 1962 नंतर सलग 2 विश्वचषक जिंकणारा इटली आणि ब्राझील नंतरचा केवळ तिसरा संघ म्हणून बनण्याचा प्रयत्न हा आता अर्जेंटिनाचा संघ करणार आहे. म्हणजे आतापर्यंत सलग 2 विश्वचषक कोणी जिंकलेले आहे? इटली आणि ब्राझील या दोघांनी सलग 2 विश्वचषक जिंकले. आता तिसरी संधी ही नामी संधी अर्जेंटिना संघाला चालून आलेली आहे. मेस्सीच्या नावावरती विश्वचषकाच्या इतिहासात 21 गोल असून यंदाच्या स्पर्धेतही त्याने 8 गोल करून आघाडी घेतलेली आहे आणि तो गोल्डन बूटच्या शर्यतीमध्ये सर्वात टॉपला आहे. म्हणजे 8 गोल अजूनपर्यंत कोणीही केलेले नाही. त्याला कडवी टक्कर देत आहे किलियन एम्बापे, फ्रान्सचा मोठा खेळाडू. आणि अर्जेंटिनाचं वैशिष्ट्य काय आहे तर पिछाडीवर असताना देखील तो संघ पुनरागमन करत संघाला विजयी करण्यात इतर खेळाडूचा हात मोठा आहेच, पण पिछाडीवर असताना चांगली कामगिरी करण्याची धमक लिओनेल मेस्सीच्या मध्ये आहे. म्हणजे पिछाडीवर जरी संघ असला तरी लिओनेल मेस्सी त्याच्या चाणक्य कर्णधार पदाच्या निर्णयाने अवघ्या पूर्ण संघाची बांधणी तो चांगल्या रीतीने करत आहे आणि संघाला विजयी करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा उचलत आहे. आता आपण इंग्लंड संघाबद्दल जाणून घेऊ. 1966 नंतर इंग्लंडला एकही मोठे विजेतेपद अजून तरी मिळालेलं नाही. त्यामुळे यावर्षी त्यांना नामी संधी आलेली आहे. जर त्यांनी अर्जेंटिनाला पराभव केला तर अंतिम फेरीमध्ये त्यांना बलाढ्य स्पेनशी लढत होणार आहे. कारण काल झालेल्या सामन्यात फ्रान्सला पराभवाचा धक्का देत स्पेनने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. यंदाच्या स्पर्धेत नॉर्वेचा पराभव करत इंग्लंडने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला होता. मोक्याच्या वेळी मिळालेली लय अखेरपर्यंत कायम राखल्यास इंग्लंडचा संघ देखील विश्व विजेतेपद पटकावू शकतो. इतके जबरदस्त खेळणारे खेळाडू या संघामध्ये उपलब्ध आहेत. उपांत्य सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा संघ आणि लिओनेल मेस्सीला ते कसे रोखतात इंग्लंडचे खेळाडू यावरच त्यांचा पुढील प्रवेश निश्चित होईल. म्हणजेच प्रत्यक्ष सामन्यामध्ये इंग्लंडचे संघातील खेळाडू कसे खेळतात आणि सर्वात मोठं आव्हान त्यांचं लिओनेल मेस्सीला ते कसे रोखतात आणि इतर खेळाडूंना ते कसे सांभाळतात मैदानावरती, यावर त्यांचं पुढील अंतिम फेरीचं गणित पक्क होऊन जाईल. त्यामुळे इंग्लंडचा संघ देखील विश्वविजेतेपद पटकावण्याच्या शर्यतीत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे अंतिम फेरीमध्ये स्पेन विरुद्ध नेमकं कोण येणार, अर्जेंटिना येणार की इंग्लंड येणार, हे तुम्हाला आज रात्री समजून जाईल. चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून विश्वचषक संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.